हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर बऱ्यापैकी मी नीट झालेली आहे. माझा आवाज सुद्धा थोडासा उघडलाय आणि छान वाटते मला. सो म्हटलं आता खूप दिवस आराम झालाय बाबा. आता कॉलेजला तर गेलंच पाहिजे. बरं मी काल पण नव्हती गेली कॉलेजला. आता मला हे सांगता नाही आलं कारण कालच्या व्लॉगमध्ये आपण जरा वेगळ्या टॉपिकबद्दल बोलत होतो. सो कालचा व्लॉग नसेल बघितला असेल, नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन माझा व्लॉग बघा. तुम्हाला मज्जा येईल माझी बडबड ऐकायला. बरं तर सकाळी नाश्त्याला पोहे एन्जॉय करून मी गडीचूप कॉलेजला निघाले. बट बघते तर काय भाई साब प्रोग्राम परत एक अटेंड करायला लावला. आई शपथ! मी इतकी बोर झाली लिटरली आणि मला म्हणजे मी काल रात्री मेडिसिन्स वगैरे घेतलेल्या आणि त्याचा डोस इतका पॉवरफुल होता, मला नुसती झोप येत होती. पण स्टिल मी कसंबसं दिवस घालवला असेल, कारण मला ऑफिसला पण झोप येत होती, लेक्चरमध्ये पण झोप येत होती. येताना इनफॅक्ट मला गाडीवर सुद्धा झोप येत होती. मला इतकं कसं तरी होत होतं. बट स्टिल मी तो दिवस पूर्ण सफर केला माझ्या हेक्टिक शेड्यूलमध्ये आणि गेस व्हॉट? येताना मी लिटरली गाईज निंबू सरबत घेतलेला विकत आणि पिलेला पण. आता मी हे असं का बोलते तर माहिती का गाईज, मी आधी खूप असा विचार करायची, की भाई साहब निंबू सरबत कोण विकू शकतं आणि कोणच विकत घेत असेल? कारण ते किती ईझी असतं आणि घरात तर आरामात बनवू शकतो आपण. बट ॲक्चुअली आज जेव्हा मी बाहेरचा निंबू सरबत टेस्ट केला, खरंच मला फील झालं, की हां, निंबू सरबत पण एक गोष्ट आहे पिण्यासारखी. एनिवेज मी खूप दमले होते म्हणून मला इमर्जन्सीमध्ये घ्यावाच लागला. बरं तर ऑफिसवरून आल्यानंतर मी माझ्या भावांसोबत क्रिकेट खेळत होती. सो असा गेला आजचा माझा दिवस. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.